मामा मामा या ना, आपल्या चॅनलचं इंट्रोडक्शन द्यायचं आहे, या ना. अरे भाषा थांब थोडं. अरे पोट्टो टाकलं कोणाला खायला? टाकलं मामा, आपल्या चॅनलचं एकदा नाव बिव सांगा. तर राम राम मंडळी. तर आपल्या आजकाल नांदेडी मराठवाडा भाषामध्ये आपल्याला सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील व आपल्या चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आपल्या चॅनलचं नाव आहे कार्टून टकाटक योगेश धुमाळ. तर आजपासून आपण सुरुवात करत आहे एका नवीन चॅनलला. मायबाप असा सपोर्ट राहू द्या आणि जे कोणी नवीन व्हिडिओ चॅनलवर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करत राहा लवकरात लवकर. आणि हो, रोज संध्याकाळी 5 वाजता तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील. तर आपण सुरुवात करू व्हिडिओला. मामाचा धाबा. धन्यवाद. चला रे भाषे, कोंबड्याला चारा बिरा काय लागते ते टाकून द्या, पाणी बिनी ठेवा डब्यामध्ये भरून. हो हो मामा, लगेच टाकायला कोंबड्याला चारा. याला सांगितलं तरी ना, पाणी टाकलंच नाही करायची माय लगे. हे धिरकुंड्या बिरकुंड्या कुठं अरे? आलो आलो मामा, इकडे पाणी बिनी टाकू लागलो कोंबड्याला. थांबा थांबा आलो मामा, त्याला राहिलं ना डबक्यामध्ये पाणी टाकायला. थांबा ना थोडं, टाकल्यानंतर सांगून तुम्हाला. नाही धिरकुंड्या, आपण जर धाबा बिबा टाकला तरी कोंबडे धाब्यावर नाही जायचे का? त्याला का मामा, खपतात ना कोंबडे, त्याचं काय. तुम्ही एक काम करा मामा, कोणता तरी पार्टनर बघून एखादा धाबा बघा मार्केटमध्ये जाऊन. आपल्या इथं कोंबडे बिबडे समजा आहेत, त्याच्यामुळं काय टेन्शन राही ना. हाय का रे, म्हणलं कोणी आखाड्यावर कोंबडं पाहिजे होतं. धिरकुंड्या जाय बरं, गिरायक आले कोणतरी आवाज द्यायला. इकडे मग इकडेच बोल ना त्याला. जा अहो, इकडे इकडे आम्ही इकडे मधामध्ये. राम राम म्हणलं, राम राम. राम 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 राम. कुठले आम्हाला तुम्हाला नवीन दिसायला इथं? इथला वाघीचा. बरं बरं, कसं काय आलत्या मग इकडे? म्हणलं मामा पोल्ट्री फार्म दिसायले, आखाड्यावर पार्टी होती, 2-4 कोंबडे पाहिजे होते म्हणून आलतो इकडं. बरं बरं, भेटून जातील ना. दाखव बरं धिरकुंड्या, जाय बरं त्याला कोंबडे. हे बघा दादा, हे आहेत बघा 1.5 किलोचे कोंबडे. याच्यावर मोठाला नाहीत का रे? नाहीत ना, याच्यावर छोटाले आहेत मग 1-1 किलोचे, अर्ध्या पावशे. बरं बरं, काय किंमत राहील मग याची साधारण? याची किंमत तुम्हाला मामा सांगू शकतात. बोलव ना मग ते मला. बरं बरं मामा. हो मग काय म्हणता भाऊ? भाऊ बिऊचं सोडा, आपल्याला काय कोंबड्याचा रेट होते सांगा. 3 कोंबडे पाहिजे होते, 1.5 किलोचे. सांगू ना 800 रुपये एका कोंबड्याचे द्या. नाही हो, 800 रुपये म्हणजे लई होतात. नाही नाही, 800 रुपयाला नाही, 400 रुपयाला लावा. होतात का बघा. 4 पाहिजे, 1 नाही, 2 नाही, काय नाही, नसतं 3च घेतो. जाऊ दे. नाही ना भाऊ, एवढं कसं खर्चा पाणी राहते समजा राहते, असं कसं म्हणाला 400 रुपयाला. किलो ना घ्या, किलो लावत 500 रुपये बस. किलो नाही, काय नाही, जाऊ द्या. 500 रुपये एका कोंबड्याचे लावा. 3 कोंबड्याचे 1,500 रुपये होतात. कॅश देतो, बांधून आणून द्या. जाऊ द्या, तुमचे नाही मग नाही, 600 रुपये द्या बस. नाही, मी बोललो ते बोललो नसता. जाऊ काय दुसऱ्या याच्यावर सांगा. बरं बरं, घ्या, जाऊ द्या, घ्या. नाही आपल्याला धाबा टाकायचा होता एखादा, आहे का कुठे जागा बिगा बघा बरं. अरे वा, इथं शिव ढाबाच आहे ना, रस्त्याला विक्रीसाठी निघालेला आहे. किंवा मग महिन्यावारी देतात तुम्हाला घ्यायचं असलं तर. तुम्ही एक काम करा, कोंबडे बिंबडे घेऊन जा, नंतर चक्करला या, आपण जाऊ बघायला. बरं बरं, हे पुट्ट्या देणारे बांधून जाय ना. येतो मग उद्याच्याला आपण जाऊ बघायला. इथं वरच्या वाडीवर ऑटो चालित असतो, तुम्ही वरच्या वाडीवर या उद्याच्याला, आपण जाऊत ऑटो ना. सांगा मगच काय ते बघून येऊ आपण. बरं बरं बरं, तिथं ऑटो बनला होता का? हो ना, ऑटोची राखणदारी, ऑटो चलीनं किंवा शेतीचं काम बघणं हेच राहते आपल्या माग काम, दुसरं काय नाही. भुसण्या तर कामच करत राहते किंवा ब्रेड विकत राहते. बरं बरं, घेऊन जा मग कोंबडे. काय त्याला पैसे देऊन टाका, उद्या येतो मी आपल्या वाडीवर, वरच्या वाडीवर. ठीक आहे, जातो मग. चला चला, नांदेड झरी बोरी जिंतूर, नांदेड झरी बोरी जिंतूर. आहे का कोणी? झाली हो ऑटोची भरती. चला चला, 50 रुपये तिकीट, 50 रुपये तिकीट. बाबा काला आले म्हणलं इकडं. शिवलाल येताना शिवरा आण म्हणलं, चिवडा बाजारातून. बुधवारच्या बाजारात नांदेडमध्ये शिवरा चांगला भेटते. नाही ना बाबा, मला उशीर होते ना. कायला शेमनीला कारभारी झाला काय मग? उशीर होते तर चिवडा आण म्हणजे बाकीचं बोलायला काय? 50 रुपये चिवडा आण ना घातला. बरं बरं बाबा, जाऊ दे, आणतो. जा आणतो. येतानी म्हणलं बाजार बिजार घेऊन ये, 1/2 किलो मटण घेऊन ये. मटण कालच खाल्लं ना बाबा, किती बाऱ्या खाता मटण. जा मटण बिटन काय आण ना, चिवडा घेऊन येतो येतानी. अच्छा, शिवलालजी टोळगटी कुठे थांबते म्हणलं? इथं ऑटो पॉइंटला थांबते म्हणून कालच सांगू लागले. काय झालं बापू, त्याचं काय काम पडलं तुला? काय नाही, इथं जरा धाबा निघालता म्हणला कोणाच्या तरी महिन्यानं, पण मी म्हणलो टाकाव तिथं, त्याच्यामुळे त्याला भेटायला जात चाललो आता. काय हायला नादाला लागायला बापू तिच्या. ते 10 रुपये घातलं त्यानं एक करण, अजून तो नादाला लागायला का? बस ना, जाय ना उग. इथं असता काय म्हणलं ऑटो घेऊन? हो ना, आता झाली ना ऑटोची भरती. नांदेड झरी बोरी जिंतूर असं चालू असते आपलं ऑटो. 50, 100, 200 तिकीट असते. तुम्ही थांबा जरासं, एक ट्रिप मारून येतो, नंतर आपण जाऊ. 1 घंटा 1.5 घंट्यानंतर.
नाही बाबा, तिकडे कोंबड्याकडे कोण नाही, भाचे बिचे बाहेर गावाला गेले, तुम्हाला जावं लागते. तुम्ही चला ना, मग तुमच्या ऑटोचे काय भाडे होते ते मी देतो ना. 700 रुपयाचा ड्रॉप होता म्हणलं, तुम्ही 500 रुपये द्या मला, आपण जाऊन येऊन बघून येऊता. दिवस तिकडे लागला तरी काय टेन्शन नाही. कुठं बा, चला ना, त्याला उतरा माणसाला, दुसऱ्या ऑटोत भरा. बरं जाऊ द्या हो. असं करा म्हणलं, ऑटोतली माणसं उतरा, मागल्या ऑटोमध्ये बसा एखाद्या, आम्हाला जरा बाहेर जायचं आहे. चला मग ऑटो इथंच राहू द्या, कारनं जाऊ तर आपण. कायला खर्च वाढत शिवलाल भाऊ, एखाद्या कारवाला 1500 रुपये घेईन ना. येऊ द्या ना बुवा, किती ऊन आहे बघ ना का, उन्हाचं असलं कशाला जायचंय. चला, काय 4-5 घेईल ते घेईल. माय बहीण काय काढते म्हणा काय गाडी ती. बरं चला जाऊ द्या. शिवलाल भाऊ, ड्रायव्हर तर दिसणार गेला, ड्रायव्हर गाडी लागली तिथं दिसायली. असेल नाही तर थांबा ना 2 मिनिटं. काय झालं बा, माझ्या गाडी कशी कसं थांबला रे बा. का गाडी पण थांबा, आम्हाला रस्त्यावर थांबायची जिम्मेदार नाही का? बरे आम्हाला विचारायला भाड्यानं जातोस का ते सांगा आम्हाला. हो जातो ना बा, गाडी भाड्याने द्यायला घेतलेली आहे ना. बरं इथं शिवधाबा आहे, त्या शिवधाब्याच्या जवळ एक धाबा आहे, तिथं जायचं. चल बरं. बरं हो, मग 15 रुपये मीटर नाही म्हणलं आपलं. हो, राहू दे ना, जे काय असेल ते देऊ ना. चला मग बसा, मग जाऊ. नाही म्हणलं धाब्यापाशी कसं काय द्यावं म्हणलं तुम्हाला. पुरा काय करायचं, नेऊन आम्हाला आणून सोडित जिथं सोडला तिथं काला पांडे फुटायला जास्त ते. काय शिवलाल भाऊ, ते धाबेवाला तुमच्या ओळखीचं असेल ना. हो ना आपल्या ओळखीचंच आहे. ड्रायव्हर इथं घे बरं साईडला, चल ना बा. धाबा तर मस्त आहे बा. तुम्ही जाऊन या, मी बाहेर थांबतो. पहिला आम्हाला अर्धा 1 घंटा लागते रे बा, थांब. नाही शिवलाल भाऊ, धाबा तर 1 नंबर दिसणार आहे. हो ना, धाबा नंबर 1 आहे म्हणलं तुम्हाला. आता गिराईक नाही, बसली नाही त्याच्यामुळे नाही, आता हे बंदच आहे. आता मालकाला बोलून घेऊ काय नाही. राम म्हणलं, इकडे कसं काय आलतो. धाबा तर बंद आहे ना, बाहेर बोर्ड लावला ना धाबा बंद आहे म्हणून, तरी पण मधामध्ये आल्या का. हो, असं येत जाऊ नका रे बा मधामध्ये. नाही ना, ते तुम्ही फोन केलं ना, धाबा किरायाने द्यायचा म्हणून आलो आम्ही. बरं कोणाला पाहिजे होता म्हणलं धाबा. मला मी मामा लुटेल. बरं देऊ ना. साधारण पाहायला गेलं तर आपल्या धाब्यामध्ये बघा 100 खाटा आहेत बसायच्या, 200 खुर्ची आहे, किचन समजा राहील. ओकेच आहे समजून. 50,000 रुपये महिन्याला किराया राहील. आमचं पुरं तुम्हाला सामान यूजमध्ये येईल वगैरे, भांडे बिंडे समजे. मी इथून काहीच घेऊन जाणार नाही जाते वेळेस. 2 लाख रुपये डिपॉझिट राहील. हो, ते तर डिपॉझिट तर चालतेच आहे. मेरा डिपॉझिट लई जास्त व्हायला म्हणलं. डिपॉझिटमध्ये काहीतरी कमी करा आणि किरायामध्ये काहीतरी कमी करा. कसं आहे, नवीन लागायला येत उद्योगधंद्याला. लागू द्या ना बाबा, आमच्या त्यानं होईना म्हणून करणार गेले आम्ही. आम्हाला कुठं माणसं भेटणार गेले. बरं डिपॉझिट काय लई देईना आम्ही. 2 लाख रुपये का देईना, 1 लाख रुपये डिपॉझिट देता आणि 30,000 रुपये किराया देता बघा महिन्याला. बघा जमत असेल पटत असेल तर बघा ना. हो, फारच कमी व्हायचे डिपॉझिट समजा ते गोष्टीत का कॉम्प्रोमाइज. बघा बा आता तुमच्या मनावर. बरं चालते, डिपॉझिट जमा करून टाका. काय ते बघत मग. डिपॉझिट तुम्हाला शांच्या परी जमा करून टाकतो येऊन. काय त्याचं झालं, 30,000 किराया, 1 लाख रुपये डिपॉझिट. डन ना बा. चला मग शिवलाल भाऊ, काम तर झालं इथलं आता. बरं चला जा मग तुम्ही आपल्या घरला. हो ना, आता शांच्यावर नेऊन देतो डिपॉझिट. काय होतं ते बघूत आता. झालेलं तर आहे समजा पक्क्यातच. बरं जा मग.